संघ आणि ओए संघ आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. तर मॅच लावते सुरुवात. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. चेंडू चाललाय मिडॉनच्या दिशेने. मिडॉन ला फिल्डर होते, फक्त एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड ओपन झालाय कुंडेबाळ टीमचं. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा सध्याच्या घडीला उद्याच येताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संयम आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे समाधान कातकरी. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय समाधानने. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 3 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकला व टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात नव्हता. लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे या सेकंड मॅच मधील हा पहिला चौकार. हा फ्लाइटेड सिक्सर. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न लेगबीपूरची स्ट्रॉंग अपील केली. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि दुसरी धाव देखील सहजरित्या फलंदाज समाधान कातकरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 15 धावा झाल्यात, त्यामध्ये 4 बॉल पेस केले समाधान यांच्या माध्यमातून आणि 14 रनवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे मिहीर स्पोर्ट्स कुंडेवाह त्यांच्या विरुद्धमध्ये ओळे असंघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न झाला. एक धाव देखील या ठिकाणी सहज पूर्ण होते आणि एक सिंगल च्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं जाते. परंतु या क्षणाला काय घडेल? एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 16 रन, 16 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. आपल्याला पाहायला मिळालाय पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज संयमने अवघ्या 15 धावा खर्च 16 धावा त्यांनी खर्च केल्या. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाल्याने एक चांगली सुरुवात करून दिली समाधान कातकरीने. नवीन फलंदाज साजन मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल नंबर 2 साठी साजन यांना आमंत्रित केले ओए संघाच्या माध्यमातून. दोन्ही याच परिसरात मधील हे गावं आहेत. बॉलर पुढे एकदा साजन सज्ज होईल. साजनचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय. पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावतोय, परंतु फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप हा 4 रन साठी येतोय चौकार.
संगीताची धून आपण ऐकली डीजे मास्टरच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील 20 रन स्विच हिट केलाय क्लासिकल नजाकत भरलेला फटका पाहायला मिळतोय पूर्णपणे मैदानाच्या चौफेरहीन इन ऍक्शन मोड मध्ये हा बॅट्समन मात्र खऱ्या अर्थाने बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय समाधान कातकरीने 7 बॉल आतापर्यंत त्यांनी पेस केले आणि 23 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय तुमची सुरुवात चांगली असेल तर तुमचा शेवट देखील तेवढाच गोड होतो आणि सध्याच्या घडीला एक चांगला फ्लाइंग राईड स्टार्ट निर्माण करून दिलाय मिहिर स्पोर्ट्स कुंडेवा या टीमला या फलंदाजाने बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज साजन आतापर्यंत त्याच्या विरुद्धामध्ये सलग 2 चौकार आलेत समाधान कातकरी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेलची संधी आहे परंतु या क्षणाला एक सोपा झेल पकडलाय आणि विकेट क्रमांक पहिला गमावलाय मिहिर स्पोर्ट्स कुंडेवा आहे या टीमला पहिला धक्का चोवीस रनवर पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळाला मिहिर स्पोर्ट्स कुंडेबाई या टीमला पहिला धक्का नवीन फलंदाज वैभव भोईर मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय पहिलाच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता वैभव यांच्या माध्यमातून परंतु फिल्डरच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली परंतु एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालंय आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर जसा पहिला बॅट्समन गमावला त्यानंतर गोलंदाज साजनचा कॉन्फिडन्स वाढताना आपल्याला पाहायला मिळालाय सुरुवातीला त्याच्या विरुद्धामध्ये 2 चौकार आले असं वाटलं होतं की कुठेतरी भरपूर महागडा ठरेल परंतु एक चांगला कमबॅक करून त्याने दिलं ओएस संघाला गोलंदाज साजन ओव्हर द विकेट मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता खोलर पद्धतीचा हा बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थाने एक नवीन कॉन्फिडन्स देखील ओएस संघाचं वाढवताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या त्यानंतर सलग 2 चौकार आले आणि कुठेतरी धावफलकाला खेळ मात्र बसताना आपल्याला पाहायला मिळाली मिहिर स्पोर्ट्स कुंडेबा या टीमच्या हलक्या हाताने दिशा दिली गलीच्या दिशेने स्ट्रोक खेळल्यानंतर एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते 2 ओव्हरचा खेळ झालाय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम मिहिर स्पोर्ट्स कुंडेबा आहे या टीमच्या धावफलकावरती धावा होतात ते म्हणजे एक गडी बाद 27 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट डीजे प्लीज आपण ऐकलं आमच्या डीजे मास्टर यांच्या माध्यमातून कारण ज्या प्रकारे आपल्या भारत देशामध्ये IPL आली प्रत्येक स्टेडियम मध्ये डीजे वाजत गेलं सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर टेनिस बॉल क्रिकेटची गती वाढली टेनिस बॉल क्रिकेटचा ग्लॅमर वाढला आणि टेनिस बॉल क्रिकेटला देखील सुवर्ण दिवस येताना आपल्याला पाहायला मिळतात सुरुवातीला खेड्यापाड्यांमध्ये खेळला जाणारा हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आज मात्र आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ हा खेळला जातो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला तुम्ही तुमचं करिअर देखील करू शकता नवीन गोलंदाज स्पेल नंबर 3 आणि अपकमिंग यंगस्टार पार्थ ला आमंत्रित केलंय ओएस संघाच्या माध्यमातून
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण सामना सुरू होण्यासाठी देखील भरपूर वेळ झाला. ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलला मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध घेतला, परंतु नॉन स्ट्रायकर बॅट्समन स्ट्रायकर बॅट्समनला रोखलं. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल, थोडासा धीम्या गतीचा हा बॉल रिलीज केला पार्थने. विश्वास त्याच्यावर दाखवला ओळी टीमच्या माध्यमातून. सुरुवातीला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 रन आपण पाहिला. एक महत्वाचा फलंदाज समाधान बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज वैभव भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. स्टान्स बदलले, फटका चांगला आहे, लॉंग लेगच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर नाही. पंचांचा इशारा येतोय, येस इट इज अ 4 रन, चौकार. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 31 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टॉयचा बेत घेतला. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन, 33. पार्थचं कौतुक करावं लागेल. एक चौकार त्याच्या विरुद्धामध्ये आला, परंतु त्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, परंतु अप्रतिम दर्जाचे फिल्डिंग. काय फिल्डिंग केली. जिथे 4 धावा होत्या तिथे मात्र 2 धावा खर्च केल्या आणि 2 धावा वाचवल्यात ओवे टीम साठी. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. हर्षद त्या ठिकाणी तैनात होते आणि चांगली कामगिरी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन होऊन हा स्ट्रोक खेळलाय. स्टान्स बदलले, तो ऑफस्टिकचे भरपूर बाहेर आले आणि भिरकावून दिलाय. 4 रन साठी येतो, येस इट इज अ 4 रन. आणखीन एक दमदार स्ट्रोक, चौकार. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकातला. वैभवने मात्र खऱ्या अर्थाने धावफलकाचं वैभव वाढवलंय. वैभवशाली कामगिरी आतापर्यंत वैभव भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ झालाय. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाही या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे एक गडी बाद 41-41. तर ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय ध्रुव आकाश तारेकर जो पाणी घेऊन गेलाय मैदानाच्या आतमध्ये. रायगडचे वंडर बॉय आकाशदादा तारेकर यांचे ते सुपुत्र आहेत आणि क्रिकेटशी असलेली जोडलेली नाळ खऱ्या अर्थाने आपण ऑन स्क्रीन पाहतोय ध्रुव आकाश तारेकरला, जे ड्रिंक्स ब्रेक मध्ये पाणी घेऊन गेलेत खेळाडूंसाठी. आदरणीय आकाशदादा तारेकर ज्या प्रकारे खेळले, त्यांनी त्यांची मेहनत जशा प्रकारे घेतली आणि सध्याच्या घडीत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचं काम आपण ध्रुव तारेकरला पाहतोय. गोलंदाजीची ऍक्शन त्वरित लावून घ्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 41, एक गडी बाद 41 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात करून दिली आतापर्यंत. आपण जर पाहिलं ना तर 9 बॉल मध्ये 17 रनवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय ध्रुव आकाश तारेकर यांना.
जे पाणी घेऊन गेले होते इनिंग ब्रेक मध्ये, ड्रिंक्स ब्रेक मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या बॉलवर देखील विकेट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात होता. टिपला हा झेल आणि विकेट क्रमांक दुसरा गमावलाय. मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाळ या टीम दोन बॅट्समन गमावल्यानंतर नवीन फलंदाज प्रकाश वास्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. अजूनही वैभव भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय प्रीतमजी दैवे आणि साहिलजी भोईर या दोन्ही मान्यवरांना की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. प्रीतमजी दैवे आणि साहिलजी भोईर. गोलंदाज संयम पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज प्रकाशजी मैदानाच्या आतमध्ये. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने फटका केल्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर होता. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील 42 रन 42. आणि चॅलेंजर पारगाव या टीमचे एक लेजंड खेळाडू सोन्या गायकवाड यांचं देखील आगमन होते. वेलकम दादा, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत. एक काय होता आणि तो काय आज देखील खऱ्या अर्थाने ते गाजवतात आपल्या खेळीने. या मोमेंटला देखील स्टान्स बदलले होते. अक्रॉस द लाईन थोडेसे होते परंतु लाईन चांगली होती आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. अजित मुंगाजीने टिपला हा झेल आणि विकेट क्रमांक तिसरा. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु तू चलतो मी आया. या प्रकारचं क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळालं. सलग बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केलेत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42. एक चांगला झेल पकडला फिल्डर कुंदनने.
सुमधुर संगीत आपण ऐकलं आणि नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते पारगाव चॅलेंजर पारगाव या टीमचे एक लेजंड खेळाडू सोन्याजी गायकवाड दादा यांचं देखील सहर्ष स्वागत. साहिल भोईर आणि प्रीतम दैवी ओमसाई शोरमा शॉप चे ओनर साहिल भोईर आपण देखील या. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू करा. शेवटचं षटक आणि संतोष म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या मार्कवर. पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन चांगली होती. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 42 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ताकदवान फटका पाहायला मिळालाय. प्रकाश यांच्या माध्यमातून पारदर्शकता असलेला स्ट्रोक पाहायला मिळालाय. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. धावफलकाची गती वाढली आणि सध्याच्या घडीला आतापर्यंत स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं 48 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर पाहायला मिळतात. 48 भरपूर चांगली साथ मिळाली प्रत्येक बॅट्समनची मिहीर स्पोर्ट्स कुंडेबाई या टीमला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. प्रकाशच्या माध्यमातून सेकंड रन साठी कॉल रनआउटची संधी परंतु एक धाव तर भरपूर वेगाने झाली. दुसरी धाव देखील तेवढ्याच वेगाने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. फलंदाज प्रकाश यांना 51 रन 51 धावा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सध्याच्या घडीला बदलवताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते आणि 52 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर 51 माफ करा. गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते परंतु फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी हा चौकार पाहायला मिळेल की काय, परंतु या क्षणाला तर पंच सामना चेक केला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली की या बॉलवरचं प्रात्यक्षिक चेक केलं जाईल. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या बॉलवर आणि या चौकाराच्या साह्याने 55 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. 55.
येस, ओवळी संघाला सेम कलरचा ड्रेस कोड आपल्या खेळाडूने परिधान केलं नव्हतं, त्यामुळेच की काय 2 धावांची पेनल्टी इथून मात्र दिली जाते. धावफलकावरती जर का आपण बघितलं तर आतापर्यंत 55 धावा होत्या, त्यामध्ये पेनल्टीच्या 2 धावा आम्ही ऍड केलेल्या आहेत, 57 झाल्या आणि 58 धावांचं टार्गेट आहे. 30 बॉल मध्ये आता 58 धावांचं टार्गेट इथून मात्र कंप्लीट करावं लागेल. या दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना ओवळे या संघाला चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकणारा तो मात्र सरळ पाटील 11 पाटणोली या संघासमोर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या मॅच नंतर आपल्याला दुसरा गट पाहायला मिळणारा, त्यातील मात्र पहिला सामना भातानपाडा विपक्ष वाघिवली, त्यानंतर उसरली आणि वळगाव वाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. उसरली आणि तळेगाव वाडी असा सामना आपण पाहणार आहोत. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. लवकरात लवकर बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा चॅलेंजर्स क्रिकेट क्लब पारगाव आयोजित नानोबा ट्रॉफी 2025 आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतो. 3 दिवसाची ही स्पर्धा 17, 18 आणि 19 जानेवारी या दरम्यान ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. याच नानोबा मैदान पारगाव या क्रीडा नगरीवरती आणि क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. चला बॅट्समन अद्याप आले नाहीयेत. चला लवकरात लवकर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे. विजयासाठी या दुसऱ्या डावामध्ये जर का आपण बघितलं तर येणारे बॉल 30 आणि 30 बॉल मध्ये 58 धावा इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत ओवळी या संघाला. तीस बॉल मध्ये 58 करायच्या आहेत आणि पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजित मुंगाच्या आणि त्याच्या साथीनं संतोष हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये विसावला. पाहूया आता ते इथून मात्र कशा रीतीनं बॅटिंग करणार आहेत. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत कातकरी आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित आता कशा रीतीनं गोलंदाजी करेल या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे देखील बघायचं. अंकितला गोलंदाजी मार्क वरती आणलं जात आहे. अंकित देखील तयार होईल. ओव्हर द विकेटनं पंचांच्या डाव्या बाजूने यास वेळ देखील आपल्याला आम्ही दिलेला आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हा दुसरा डाव इथून मात्र कंप्लीट करायचा आहे. सुरुवातीची 4 षटके ही तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागतील आणि जर असं घडलं नाही तर डेथ ओव्हरमध्ये ज्या वेळेला 21व्या मिनिटाला 5वं षटक जर आपण हाताळलं तर मात्र डेथ ओव्हरमध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फिल्डिंग करणारा संघ कुंडेवाळ संघ. चला सामन्याला सुरुवात. या दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल बॅकड्राव खेळला. तिथे मात्र मिड ऑफ रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र बॅट्समनला शांत ठेवलं. संतोष यांनी मात्र हा पहिलाच बॉल खेळून काढला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा निघाला अंकित. ओ यावेळीला स्ट्रोक चांगला आहे. समोरच्या दिशेला अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय नानोबा ट्रॉफी ब्रँडेड चौकार.
मिळतात. गोलंदाज निघाला. पुढचा बॉल. यावेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न लावले अपील. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली, परंतु लेग बाईटच्या रूपानं ही एक धाव आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडली जातीय. काय वेग आपल्याला पाहायला मिळाला, भरपूर वेग हा बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला आणि एक दर्जेदार गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज पटाईत आणि सध्या चांगली गोलंदाजी करत असताना अंकित कातकरी. फुल टॉस चुकी झाली आणि तिथे मात्र चुकीचा मोहबतला म्हणजेच फुल टॉस बॉल वरती या 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजित मुंगाजी पहिला बॉल फेस करत असताना चौकार येतो त्याच्या बॅटमधनं. लीग मध्ये देखील अर्धशतकीय खेळी त्याच्या बॅटमधनं आपण पाहिली. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला होता, परंतु तिथे मात्र मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांना कॅच पकडता आली नाही. बॉल जमिनीला धारण होतोय आणि तदनंतर एक धाव देखील आता कंप्लीट केली. गोलंदाजाचा पाठीचा कणा म्हणून क्षेत्ररक्षकाकडे पाहिलं जातं, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नसताना आपल्याला पाहायला मिळते आणि या मुवमेंटला एक धाव देखील आपण पाहिली. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती एकूण रन संख्या आपल्याला पाहायला मिळतीये 10 धावा. दुहेरी अंकामध्ये टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचला बॅटिंग करणाऱ्या ओवळे या संघाचा. गोलंदाज निघाला अंकित. यावेळीचा हा बॉल फटका प्रतिम, 1 बाउंस सीमा पार, रन्स मिळतात 4-4-4 येतो आहे खणखणीत चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण बघतो बिनगडी बाद 14 धावा धावफलकावरती. 14 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर टू 1 ओव्हर कंप्लीट. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ इथून मात्र संपला आणि धावफलकावरती आतापर्यंत 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. समाधान कातकरी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. आणखीन एक या टीमचा प्रमुख गोलंदाज समाधानचा हा बॉलला लॉफ्ट केलंय. फाईन लेगच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय. युजर मॅटी ग्लोरियस बिग 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 सिक्सर. सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर चर्चेतलं नाव आहे. ज्या प्रकारे कुंडेबहाळ या गावाला बिलॉंग करत असताना भरपूर स्पर्धा ऍज अ बॉलर म्हणून या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. तोच गोलंदाज सध्या समाधान कातकरी, परंतु त्याच्यावरती पहिल्या बॉल वरती प्रहार केला. अजित मुंगाजी आपल्या नावाचा परिचय दाखवून देत असताना नुकताच षटकार त्याच्या बॅटमन आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटका. पहिल्या बॉल वरती स्वागत आणि स्वागत केलं जणू काही या गोलंदाजाचं षटकारानं. लेग कट्टर ऑफ कट्टर चांगला टाकतो हा खेळाडू आणि तोच सध्या गोलंदाजी मार्क वरती समाधान आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा समाधान तयार होईल दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या वेळेला देखील या बॉलला फक्त खेळून काढलं. दुर्वरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसरा धावेचा प्रयत्न, डेंजर एंडला बॅटर धावतोय, परंतु दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर उशीर झाला या बॉलला थ्रो करत असताना फिल्डरच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव खरं तर चोरली जाते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पूर्ण होतात. गोलंदाज निघाला पुन्हा एकदा. आपण पूल करण्याचा प्रयत्न तिथे मात्र थोडेसे सफल झाले होते. धाव देखील घेण्याचा प्रयत्न दाखवला जातो आणि पुन्हा एकदा एक धाव लेग बाईटच्या रूपानं आपल्याला पाहाव्यास मिळतीये. धावफलकावरती आतापर्यंत 23 धावा 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. अजूनही या सेकंड पॉवर प्ले मधील 3 बॉल अजूनही बाकी आहेत. या वेळेला स्वीप करायचा प्रयत्न झाला. तिथे मात्र स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले.
चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने धावा हव्या होत्या तशा धावा आता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात उभ्या टीमच्या बॅट्समनच्या माध्यमातून. बॉल निघाला. स्ट्रोक्स जर का आपण बघितलं तर पुढे येऊन सजबायचा होता, परंतु वेग इतका होता की या वेगाचं प्रत्युत्तर बॅट्समन अजित मुंगाजीकडे नव्हतं आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या षटकातील शेवटचा बॉल गोलंदाज निघाला. या वेळेला देखील तेज आणि तर्रार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ही तर ओळख आहे. पहा ज्या पद्धतीने पहिल्या बॉल वरती षटकार आला, परंतु तदनंतरची कमालीची गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली समाधान कातकरीची. आणि पहिली मेंडेटरी पॉवर प्लेची षटक आता संपल्यात आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा बिनगडे बाद. आयकॉनला देखील क्लिक करा. प्रकाश यांना गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते आणि प्रकाश यांचा हा पहिलाच बॉल रायटी बॅटर साठी लेग कट होता आणि तिथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सन्माननीय कुणाल तारेकर यांचे या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. स्टार क्रिकेटर पारगाव गावचे या सहर्ष स्वागत आहे या नानोबा ट्रॉफी मध्ये. आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. या वेळेला देखील बॉल बॅकड्राव खेळला. तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावतात. फक्त एक सिंगल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एकाच धावेवरती आता इथून संयम दाखवावा लागतो या फलंदाजाला. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील आता बदल आपल्याला पाहायला मिळतं. 26 धावा धावफलकावरती समीकरण आलं. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 16 बॉल मध्ये 32 धावांची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार या फटक्याला म्हटलं जातं. लागला तर आघात नाहीतर बर्बाद करून देणारा हा फटका अशी ओळख आहे. किवी पीटरसन यांच्या माध्यमातून हा फटका खरं तर पहिल्यांदा क्रिकेटमध्ये आणला गेला आणि तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या मोमेंटला अनसक्सेसफुल ठरले. जी सलामीची गोड जोडी होती ती आता फोडण्यामध्ये या गोलंदाजाला यश मिळतं. LBW लेग बिफोर विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि बॅट्समन संतोष यांना आपला खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्या होत असताना. या वेळेला देखील बॉल हवीत, कॅच ड्रॉप झाली. आता येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल की कॅच किती इम्पॉर्टंट होती आणि कॅच सोडल्यानंतर बॉल देखील मैदानाच्या बाहेर फरार झाला. रन्स मिळतात 4, मिळतात धावा 4 आणि येतो हा चौकार.
ओ स्ट्रोक चांगला तिथे फिल्डर आणि या मोमेंटला एक खूप चांगला झेल पकडला जातोय. बिग विकेट गॉन, मोठा मासा गळाला लागला. अजित मुंगाजी इथून मात्र झेल बात होतोय. सेकंड विकेट गॉन. अजित बॅक टू द पॅव्हिलियन. ठोक डीजे. ड्रिंक्स ब्रेक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 31 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. लक्ष द्या. 4 मिनिटं बाकी आहेत आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. एक महत्वपूर्ण सूचना पंचांच्या माध्यमातून केली जाते. आमच्या ऑफिशियल अंपायर्स प्रवीणजी पवार सर आणि विशूजी कोळी सर आपल्याला पाहायला मिळतात. बॉल निघाला. यावेळेला बॉल हवेत खेळला. तिथे फिल्डर धावतात. बॉलच्या मागे एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो. 11-26 इथून मात्र करायच्या आहेत विजयासाठी. ओवळे या संघाला व्यासपीठावरती जर का आपण बघितलं तर लेजंड क्रिकेटर सोन्यादादा गायकवाड देखील आपल्याला पाहायला मिळतात. आकाशदादा तारेकर, कुणाल तारेकर यंदाच्या हंगामामध्ये हा देखील खेळाडू फॉर्मात आहे आणि आकाशदादा तारेकर यांचा चिरंजीव ध्रुव तारेकर सध्या आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. तिथे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग गली रिजन मध्ये आणि एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलने आता धावफलकावरती धावा जोडल्या जातात. पार्थला सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा विजयाच्या. ओवळे या संघाकडनं पाहूया ते आता आशा पल्लवीत इथून मात्र करेल का हा खेळाडू. कमी गतीचा हा बॉल लेंथ चांगली आपल्याला पाहायला मिळाली. योग्य टप्पा या गोलंदाजाने हाताळला दाखवला आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथे मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो या गोलंदाजाचा. 9-25 विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. मिस्टामिक स्ट्रोक. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले परंतु कॅच ड्रॉप झाली. कॅच शूटा बॉलर का दिल टूटा आणि तब्बल 3 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहावी लागेल. या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. साजन आणि पार्थ सध्या खेळतात. आता स्ट्रायकिंग इन वरती साजन आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येतील का. 8 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. मोठे फटके आता मारावेच लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दाखवला जातोय. तिथे फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिस फिल्डिंग झाली आहे आणि 2 धावा आता पूर्ण होतात. 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 7 बॉल मध्ये 20 धावा. पहिलीच मॅच आपण बघितली तिथे मात्र जर का आपण बघितलं तर धावा डिफेंड केल्या गेल्या आणि जर का आपण बघितलं तर आता या मॅच मध्ये काय घडणार आहे. या धावा आता चेस करायच्या आहेत. ओवळी या संघाला या धावा आता चेस केल्या जातील का. गोलंदाज निघाला. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तिथे फिल्डर आहेत.
चांगली फिल्डिंग आय थिंक अंकित कातकरी आपल्याला पाहायला मिळाले आणि काय थ्रो केला. आणि बॅट्समन आता इथे मात्र जर का आपण बघितलं तर साजन इथून मात्र धाव बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. रनआउटच्या माध्यमातून ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि आणखीन एक गडी इथून मात्र बाद होतो. समीकरण येणारे बॉल 6 आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये? 6 चेंडू 19 धावा. 19 धावा 6 चेंडू. यस आपल्या स्क्रीन वरती दाखवलं जात आहे. चॅलेंजर क्रिकेट क्लब पारगाव आयोजित ही नानोबा ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट स्पर्धा ही आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 12,500. मॅन ऑफ द सिरीज साठी बायसायकल देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलर बॅटर फिल्डर साठी स्पोर्ट्स शूज आणि उत्कृष्ट फलंदाज बॅट देखील आपल्याला पाहायला मिळणार. या वेळेला देखील एक चांगला बॉल गरकन या बॉलला फिरवलाय आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. समीकरण अवघड होत चालल्या. 5 बॉल 19 धावांची गरज. कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती असं म्हटलं जातं. आता ते प्रयत्न दाखवावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. ओ याही वेळेला लाईन पाहावी लागेल. दिशा भरकटल्याने पंच कळवतात. ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आयसीसी नियम क्रमांक 22 उल्लंघन म्हणजे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 5 बॉल मध्ये 18. 3 षटकार आता मारावे लागतील. षटकारांची परिभाषा दाखवावी लागेल. बॅटन पार्थला मोठे फटके मारणे गरजेचं आहे. ओ काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला हा बॉल वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता समीकरण 4 बॉल मध्ये 18. 3 षटकार मारावे लागतील पार्थला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. याही वेळेला तिथे जर का आपण बघितलं तर बॅटची कडा घेतल्यानंतर बॅकअपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. त्यांनी पकडलाय झेल आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. 4था धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या ओवळे या संघाला. आता नवीन खेळाडू जर का आपण बघितलं तर संयम या खेळाडूसाठी कॅश प्राइज. सलग 3 बॉल वरती 3 षटकार जर आले प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज कुणाल दादा तारेकर यांच्या वतीनं. बॅटर संयम साठी प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र जाहीर झालेलं संयम या खेळाडूसाठी. 3 बॉल मध्ये 18. स्विच हिट अगोदरच बनवलं होतं आणि खेळाचा आडवा उलटा फटका खेळायचा हे मन बनवलं होतं. आणि इथे जर का आपण बघितलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 2 बॉल मध्ये आता 18 करायच्या आहेत. 2 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. गोलंदाज निघाला. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला परंतु या मोमेंटला लेग बाईटच्या रूपानं हे एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. आता पाहूया शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 17 धावांची गरज आहे परंतु षटकार आला तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज जिंकू शकेल हा फलंदाज. आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न दाखवला. तिथे फिल्डर आहेत आणि या बॉलवरती रन्स तर आपल्याला पाहायला मिळत नाहीये म्हणजे सामना जिंकला. अभिनंदन, वेल प्लेट आपण करूयात कुंडे बहाळ या संघाचा आणि हार्डलक बाळलक आपण देऊयात ओवळे या संघाला. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आता यायचं आहे. पाटील 11 पाटणोली टीमचा कॅप्टन आणि कुंडे बहाळ टीमचा कॅप्टन आता टॉस साठी लवकरात लवकर या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
प्रकाश बॅटिंग करत असताना 10 धावा आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स त्याने मिळवल्या. आदरणीय सन्माननीय संतोष दादा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा विनंती करतो आपलं देखील सर्च स्वागतम, वेलकम, आगतम सुस्वागतम सुस्वागतम. इथे मात्र आपल्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार दिला जातोय. चला टॉप